नांदेडमध्ये एक माणुसकीला काळिंबा फासणारी आणि माणसाला विचार करणारी शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना नांदेडमध्ये घडली। अंचल मामिडवार हे 19 वर्षीय तरुणी पद्मशाली हिंदू समाजातील आणि सक्षम ताटे हा बौद्ध समाजातील ह्या वेगळ्या जातीच्या तरुणीमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आणि तरीसुद्धा ती प्रियशी अंचल मामिडवार असणाऱ्या 19 वर्षीय प्रियशीनं आपल्या प्रियकर असणाऱ्या सक्षम ताटेच्या मृतदेहाबरोबर लग्न केलं, विवाह केला। अशी ती घटना गेली संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगात ती चर्चेला गेली, देशात चर्चेला गेली। खरं तर हा जातीनं माणूस मारला, जातीनं घात केला, परंतु मृत्यूनंतर सुद्धा प्रेमच जिंकलं आणि जीवन अजरामर केलं। काय? जातीनं घात केला पण मृत्यूनंतर सुद्धा प्रेमच जिंकलं आणि जीवन अजरामर झालं, जीवन अजरामर केलं। कारण जातीनं माणसं मारता येतात, जातीवादी मानसिकतेनं माणूस मारता येतो, माणसं मारता येतात, पण जातीवादी मानसिकतेनं प्रेम मारता येत नाही। जातीनं माणूस तुम्ही मारला पण जातीनं प्रेम मारू शकले नाहीत तुम्ही। जातीवादी मानसिकता, जातीवादी प्रवृत्ती, विकृती माणूस मारू शकला परंतु ते प्रेम मारू शकले नाही। जातीनं माणूस मारून तुम्ही जिंकता आलं नाही, ही लढाई तुम्हाला जिंकता आली नाही, पण प्रेमानं मात्र सारी लढाई जिंकता येते, याचं ते उदाहरण होतं। परिवर्तनवादी विचार, चांगुलपणाची भावना आणि विचार आणि प्रेम हे तुम्ही कधीच मारू शकत नाही। परिवर्तनवादी विचार, चांगुलपणाची भावना, प्रेम मारण्याची ताकद जगामध्ये कुठंच नाही। खरं तर प्रेमात काही मागायचं नसतं। प्रेम कसं असतं हे दाखवून दिलं त्या अंचल मामिडवार या 19 वर्षीय तरुणीनं। आपल्या प्रियकरावरचं ते प्रेम, निस्वार्थी प्रेम, निरागस प्रेम करा जगाला तिनं दाखवून दिलं। म्हणून प्रेम फक्त करायचं नसतं, प्रेमात काय मागायचं नसतं, तर सारं काय द्यायचं असतं आणि देता देता स्वतःही समर्पित व्हायचं असतं। त्याग त्याचं नाव असतं। अरे प्रेम फक्त पाहायचं नसतं, करायचं नसतं, भुलवायचं नसतं, झुलवायचं नसतं, डोळ्यात नुसतं पाहायचं नसतं, तर काळजाच्या आत त्याला साठवायचं असतं आणि चिरून गेले काळीस तरी रक्ताळलेल्या काळजात त्याला जपायचं असतं। त्याला प्रेम म्हणतात आणि हे प्रेम सक्षम ताटे आणि अंचल मामिडवार ह्या दोघांनीही ते जपलं आणि त्यामध्ये ती भावना अजरामर केली। आणि म्हणूनच त्या प्रियकराची हत्या केल्यानंतर अंचल मामिडवार या तरुणीनं आपल्या प्रियकराला हरू दिलं नाही, तर आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून आपल्या प्रियकराला तिनं जिंकवलं आणि आपल्या आई वडिलांना तिनं जिंकू दिलं नाही। आपल्या आई तिनं जी भावना व्यक्त केलेली आहे की मी माझ्या प्रियकराला हरू देणार नाही, म्हणून मी प्रियकराच्या मृत शरीराबरोबर मी लग्न केलं। माझ्या आई वडिलांना मला जिंकू द्यायचं नव्हतं, म्हणून मी त्या मृत शरीराशी लग्न केलं। काय ती भावना होती? देशातलं हे एकमेव दुर्मिळ असं उदाहरण होय। अरे जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी तुम्ही आपल्या मुलीचं सुख हिरावून घेतलं। अरे जातीनं तुम्हाला त्या मुलीचं प्रेम मारता आलं नाही रे, मुलीच्या प्रियकर माणसाला मारलं तुम्ही, पण प्रेम मात्र मारू शकला नाही। तुमच्या आपल्या मुलीनं त्या आपल्या प्रियकराच्या मृत शरीराशी, मृत देहाशी लग्न विवाह केला, ही गोष्ट त्या आई वडिलांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे।
आणि म्हणून बाबांनो, जातीच्या आता आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली पाहिजे. कारण जात ही घराण्याच्या इज्जतीचा, आबरूचा विषय नाही. जात ही माणसाची बेआबरू आहे हो. जात ही माणसाची बेइज्जत आहे. जातीमुळे कुणी माणूस नीच, कुणीतली जात नीच उच्च अशी काही नसते. जातीमुळे कुणी नीच आणि उच्च आणि खालचाल वरचाल असं काही नसतं. जात ही सगळ्यात मोठी नीच गोष्ट आहे. जात ही सगळ्यात मोठी नीच गोष्ट आहे. जात ही सगळ्यात मोठी हलकच गोष्ट आहे. जात ही काल्पनिक गोष्ट आहे. त्या काल्पनिक गोष्टीसाठी, काल्पनिक गोष्टीमध्ये आपल्या घराण्याची आबरू, आपला मान सन्मान, जातीचा अहंकारापोटी तुम्ही अशा प्रकारच्या हत्या करत आहे, अशा प्रकारच्या घटना घडत आहे. दुर्दैव आहे, शोकांतिक आहे. म्हणून आता आंतरजातीय विवाहाला सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे. सरकार आंतरजातीला प्रोत्साहन देते, पण त्याहीपेक्षा आता योग्य आणि योग्य भूमिका घेतली पाहिजे. आणि आता आंतरजातीय विवाहाला सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे. आणि जातीत राहणं आणि जातीत लग्न करणं हा सगळ्यात मोठा अडाणीपणा आहे. काय म्हणतो मी? जातीत राहणं आणि जातीतच लग्न करणं हा सगळ्यात मोठा अडाणीपणा आहे. हे सुशिक्षित तरुणीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आता योग्य जोडीदार निवडण्यासाठी, योग्य जोडीदार मिळण्यासाठी आंतरजातीय विवाहाला सामाजिक मान्यता मिळणं गरजेचं आहे. तर ते योग्य जोडीदार निवडण्याचा अधिकाराने योग्यता आणि त्या तरुणीचा सुखी संसार त्यातून उभा राहू शकतो. हा मला मान्य आहे की काही मुली चुकतात. बऱ्याच आई वडिलांना आपल्या मुलीचं नुकसान व्हावं, वाटोळ व्हावं असं कधी वाटत नसतं. हे मान्य आहे मला. बऱ्याच आई वडिलांचं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असंच वाटतं. ह्या मुलीवरचं त्या प्रेमापोटीच ह्या गोष्टी करतात. परंतु सर्व प्रकारची जर योग्यता असेल, सर्व बाबतीमध्ये रंगरूप म्हणा, शिक्षण, संस्कार, योग्यता, वळण, सगळ्या बाबतीमध्ये जर योग्यता असेल तर जातीकडे बघून आपल्या मुलीचं सुख हिरावून घेऊ नका. एवढंच माझं म्हणणं आहे. मुली चुकतात हे मला मान्य आहे. आपल्या आई वडिलाचं न ऐकता आंधळ्या प्रेमापोटी चुकीची निवड करून मुली फसतात, चुकतात. आणि ह्या बऱ्याच घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. मुली सुद्धा चुकतात या बाबतीत. प्रेमाच्या नावाखाली, प्रेमाच्या आंधळ्या प्रेमाकरती कुणालाच बी स्वीकार करू नका. आणि आई वडिलांना डावलून पळून जाणे आणि परत पश्चाताप करत बसणं अशा सुद्धा घटना घडतात. परंतु या घटनेला माझा विरोधच आहे. परंतु जर योग्यता असेल, सर्व बाबतीत चांगला असेल, आपल्या मुलीचा सुख होण्याचा जर आशा असेल, तशा प्रकारचं परिस्थिती आणि वातावरण असेल, सर्वच बाबतीमध्ये चांगला आणि योग्यता असेल, तर केवळ जातीमुळे त्या लग्नाला नकार देऊ नका, जातीमुळे त्या प्रेमाला नकार देऊ नका, जातीमुळे आपल्या मुलीचं सुख हिरावून घेऊ नका. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि म्हणून जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत जात आणि जाती व्यवस्था असणार आहे. आणि जोपर्यंत जात आणि जाती व्यवस्था असणार आहे तोपर्यंत जातीय अहंकार आणि जातीय मानसिकता असणार आहे. आणि या अहंकारात, जातीय मानसिकतेतून अशा प्रकारच्या हत्या, अशा प्रकारच्या घटना घडणारच. म्हणून आता माणूस बनायचा असेल, माणूस म्हणून स्वतःचं अस्तित्व, माणूस म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन, माणूस म्हणून स्वतःचा विकास, माणूस म्हणून स्वतःचा सन्मान मिळवायचा असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून बाबांनो, जातीतून बाहेर पडा. अरे जात ही काल्पनिक गोष्ट आहे. सारं जग चंद्रावर पोचलं, पण भारतीय माणूस मात्र जातीच्या खुराड्यातून आजही बाहेर पडायला तयार नाही. जातीच्या घाणीच्या चिखलातून आजही बाहेर पडायला तयार नाही. जातीमध्येच लग्न करणं हा बंधन हे हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणाने केलेलं हा षडयंत्र आहे, हे लक्षात घ्या. या षडयंत्रातून आज ना उद्या तुम्हाला बाहेर पडावं लागेल. म्हणून बाबा, बौद्ध धम्माकडे चला.
ह्या धम्मामध्ये फक्त माणूस आणि माणूस आहे, ना कुठला भेद ना कुठली जात ना कुठली विषमता. माणूस आणि माणुसकीच्या चांगुलपणाचं प्रेम आहे. आणि म्हणून चला आपल्या बुद्धाच्या घरी, आणि बौद्ध धम्मी असणारा जय भीमवालाच मला नवरा पाहिजे. काय म्हणलो मी? एक दिवस असा येईल की तो कोण? जय भीमवाला होता ना. म्हणा बातम्या पेपरला वाचतो मी, टीव्ही चॅनलला दाखवले जय भीमवाला सक्षम ताटे हा जय भीमवाला होता. आणि म्हणून जाती मानसिकतेनं तो मुलगी ही पद्मशाली हिंदू समाजातील होती, या जाती मानसिकतेनं हत्या केली. पण एक दिवस असा येईल की जय भीमवालाच नवरा पाहिजे. काय? जय भीमवालाच मला नवरा पाहिजे, अशा प्रकारची मुलींची मानसिकता एक दिवस तयार होईल. कारण मला अनुभव आहे. मी एका कार्यक्रमाला सर्व धर्मीय वधूवर सूचक केंद्राचा एक कार्यक्रम होता, मेळावा होता, सर्व धर्मीय वधूवरांचा मेळावा होता. त्याच्यामध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. आणि एक मुलामुलींचं परिचय चालू होतं. आणि एक 12वी शिकलेली मुलगी आपला परिचय देताना म्हणाली की मी उच्चवर्णीयच आहे, मी त्या जातीचं नाव घेत नाही, मी उच्चवर्णीय उच्च कुळातील आहे, मी चांगली, माझी पाटील काय चांगली, माझी चांगल्या घराण्यातल्या आहे, प्रचंड संपत्तीचं असणारं माझं घर, आई वडील आहेत, आणि मला तेवढ्याच ताकदीचा नवरा सुद्धा मिळेल, तेवढ्या ताकदीच्या घरी मला दिलं जातील. भला मोठा बंगला असेल, भला मोठा वाडा असेल, शेतीवाडी असेल, कारखान्याचा चेअरमन, सदस्य, संचालक असेल, पतसंस्थेचा चेअरमन, राजकारणामध्ये मोठं प्रस्थ असेल, असं चांगलं गडदंड आणि श्रीमंत आणि गडगंज श्रीमंत असं मला स्थळ भेटेल. परंतु त्या बंगल्यामध्ये, त्या घरामध्ये, त्या वाड्यामध्ये मात्र मला माणूस म्हणून सन्मान मिळणार नाही, मला स्त्री म्हणून स्वातंत्र्य आणि सन्मान मिळणार नाही. तर मला आंबेडकरवादी विचाराचा जय भीमवाला, बुद्धांच्या आणि आंबेडकरवादी विचाराचा जय भीमवाला कोणत्याही जातीचा नवरा तयार करायला मी तयार आहे. तो जय भीमवाला कोणत्याही जातीचा, मी तो तिच्या मुलाशी मी विवाह करायला तयार आहे. फक्त आठच एक, तो जय भीमवाला असला पाहिजे, तो आंबेडकरवादी असला पाहिजे, तो बौद्ध धर्माच्या संस्काराचा असला पाहिजे. अरे जय भीम काय जात आहे? जय भीम म्हणजे माणुसकीचा चांगुलपणा आणि संस्कार आहे. जय भीम म्हणजे समता, बंधुत्व. जय भीम म्हणजे प्रेम. जय भीम म्हणजे लोकशाही. जय भीम म्हणजे संविधान. अरे जय भीम म्हणजे मानवतावाद आहे. ते जातीचा विषय जय भीम ही जातीची भानगड नाही, जाती अंताचं प्रभावी शस्त्र आहे. जय भीम हे जातीचा विषय नाही. जय भीम हा जातीची भानगड नाही, तर जाती अंताचा प्रभावी विचार आहे. आणि म्हणून असा एक दिवस येईल की सर्व जातीचे मुलं मुले जय भीमवाला नवरा पाहिजे. सर्वच एक दिवस असे येईल की मला जय भीमवाला नवरा पाहिजे.